मिल्लतनगर मार्केटमधून मी काय काय शॉपिंग केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे. फार काही घेतलं नाही कारण मला एवढं ते वाव नाही वाटलं. रादर वाव वाटण्यासारखं पेक्षा तिथली जी कपडे रेडीमेड कपडे जे होते ते मला जुने वाटले. टू बी फ्रँक हा पर्सनली माझा रिव्ह्यू आहे. पण तिथे ना मीटरवरचे जे ताग्यातले कापड होते ते खूप अप्रतिम होते. खूप छान व्हरायटी खूप होती त्याच्यामध्ये. सो त्याच्यासाठी तुम्ही नक्की जाऊ शकता. त्याच्यानंतर त्याच्यासाठी ज्या लेसेस असतात आपण साड्यांना वगैरे बॉर्डर्स लावतो, सो त्याही खूप स्वस्त होत्या. त्या छान छान होत्या. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता डेली यूजची ज्वेलरी वगैरे ते सगळं खूप छान होतं तिथे. त्याच्यानंतर तिथे काही म्हणजे बॅग्स तर डुप्लिकेट सगळ्यांना माहितीच आहे. डुप्लिकेट बॅग्स मिळतातच. म्हणजे मुंबईत कुठेही गेलात तरी कुठल्याही मार्केटला तुम्हाला डुप्लिकेट बॅग्स मिळतील. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स होते तेही आय डोंट थिंक सो की ओरिजिनल असतील अशा मार्केट्समध्ये रोडवर. कॉस्मॅटिक्स तुम्हाला होते तेही डुप्लिकेटच असतात. टू बी फ्रँक कुठलंही असं म्हणजे कॉस्मॅटिक्स वगैरे डुप्लिकेट घेत जाऊ नका. ते तुमच्या स्किनसाठी हार्मफुल खूप असतं. पण तिथे ना मीटरवरचे कापड खूपच छान होते आणि लेसेस पण. तर त्याच्यातून मी माझ्यासाठी 2 मीटरवरचे कापड घेतले. हे प्युअर व्हाईट कलरचं. त्यांचं ज्यांच्याकडून मी घेतलं त्यांचं असं म्हणणं आहे की हे डायबल कापड आहे. सो बघू. पण मला हे खूप आवडलं. प्युअर व्हाईट किंवा मोती व्हाईट कलर असं होतं. हे मी काहीतरी 3 मीटरचं कापड घेतलं. हे साधारण 250 रुपयाला घेतलं मी हे 3 मीटर कापड पूर्ण. आणि पन्ना पण ह्याचा 45चा आहे. आणि क्वालिटी पण खूप छान आहे ह्याची. एक झालं असं फंक्शनेबल ह्याचं होऊ शकतं. ह्याच्यावर असं तुम्ही बघू शकता हे असं सोबर असं टिकल्यांचं काम आहे. सो हे एक मला खूप आवडलं. आणि ॲज कम्पेअर टू प्राईस खूपच स्वस्त होतं हे. आणि त्याच्यानंतर हे कॉटनमध्ये एक घेतलं मी. मला हे प्युअर कॉटन आहे. कापड खूप छान आहे. कापड क्वालिटी खूप छान आहे ह्याची. सो बघू शकता. आणि ह्याचा पन्ना पण खूप आहे. हे 100 रुपये मीटर मिळालं. ह्याचं मी 2.5 मीटर घेतलं. ह्याचं प्रिंट असं आहे. सो ह्याचा कलर पण खूप छान आहे आणि प्रिंट पण खूप छान आहे. सो आता माहीत नाही पण आय डोंट थिंक सो ह्याचा काही कलर वगैरे जाईल किंवा श्रिंकेज वगैरे होईल कारण क्वालिटी खूप छान आहे ह्याची. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही मिल्लतनगर मार्केटला जाऊ शकता या सगळ्या गोष्टींसाठी. सो व्हिडिओ पोस्ट झालेला आहे ऑलरेडी. सो तो तुम्ही नक्की बघा आणि सांगा मला तुम्ही काय खरेदी करता तिथून. तिथे जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्ही तिथून काय शॉपिंग केली हे नक्की मला सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. सो आता बघूया पुढचं व्हिडिओमध्ये काय दाखवता येईल. थँक्यू.